त्यासाठी बलिदान दिले आहे त्यांचे सुद्धा आपण आजच्या दिवशी एक नमन करतो, त्यांची सुद्धा स्मरण करतो। आजचा दिवस हा नागपंचमीचा सुद्धा दिवस आहे। सर्वांना नागपंचमी क्रांतीदिन आणि जागतिक आदिवासी दिनानिमित्त माझ्याकडून सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आजच्या दिवशी नागपंचमीचा दिवस असतो। आपण महालक्ष्मी गड या ठिकाणी अनेक उत्साही लोक जातात, खूप आनंद करतात। सर्व आदिवासी बंधूंना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे। तारदार नृत्य तसेच इतर ते कोणी जे आदिवासी नाच गाण्याचे कार्यक्रम होते त्याच्यामध्ये सहभागी व्हायचे आणि आजच्या दिवसाचा आनंद घ्यायचा आहे। आजच्या दिवसाचा आनंद घेत असताना आपण इतर समाजाला किंवा इतर हायवे आहे, तसे तिथं एक मोठं खासगी हॉस्पिटल आहे, तसेच लहान मोठे खासगी हॉस्पिटल आहे। इमर्जन्सी ज्या सेवा असतात त्यांना कुठलाही अडथळा न आणता आपण आपल्या शिस्तीने आजचा हा कार्यक्रम साजरा करायचा। शुभांगी डांगडा ही जी आदिवासी समाजसेवक आहे त्यांचे सुद्धा इथं आगमन झालेलं आहे। त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या स्टेजवर यायचं आहे, त्यांचे सुद्धा इथं स्वागत होईल। शुभांगी डांगडा हो, त्यांचे आपल्या इथे आगमन झालेलं, त्यांनी आपल्या स्टेजवर यायचं आहे। त्यांचे सुद्धा आपण पालघर जिल्हा पारंपरिक कलाकार फाउंडेशन यांच्यातर्फे खूप खूप स्वागत। त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या स्टेजवर यायचं आहे। शुभांगी डांगडा त्या ठिकाणी अनेकदा त्या रात्री मोसम न बघता प्रत्येक ठिकाणी हजर राहतात। मी बघतोय फेसबुक पेजला किंवा इतर ठिकाणी त्यांची बातम्या पण असतात कधी कधी, तर या ठिकाणी मी बघतो की त्या आपल्या समाजासाठी आपल्या समाजामध्ये कोणावर जरी अन्याय झाला तो मग आपण लहान मोठा न बघता त्या प्रत्येक ठिकाणी धावून जातात। त्यांचं स्टेजवर आगमन झालेलं आहे, तर त्यांचं स्वागत करतील सुधीर भोईर सर।